आणि यानंतर बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा माझा गाव माझा जिल्ह्यामधून। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगती संदर्भात घेतली आढावा बैठक। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पासंदर्भात माहिती सादर। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला तर उपमुख्यमंत्री शिंदे 24 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी राहणार उपस्थित। प्रताप सरनाईकांच्या धाराशिव दौऱ्यानिमित्त ठाकरे सेनेचे प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा। धाराशिवमधील उमरग्यात शिवसैनिकांमध्ये जुंपली। माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मुलाचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती। बीडच्या गेवराईत लक्ष्मण पवारांच्या कार्यालयावर पुन्हा भाजपचा बॅनर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष दिसण्याची शक्यता। सांगलीच्या इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। मालेगावमध्येच माजी आमदार आसिफ शेख यांची नापसंती। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण। नव्या संकेतस्थळावर बाजारभाव, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती होणार उपलब्ध। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर। गृह विभागाकडून शासन निर्णय जारी। उपलब्ध मनुष्यबळातूनच स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार। रत्नागिरीतील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा। गावठी आणि घाटी गटातील 80हून अधिक बैलजोड्यांचा स्पर्धेमध्ये सहभाग। नाशिकमध्ये जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त जलद बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून 174 खेळाडूंचा सहभाग। कोकणात नांगरणी स्पर्धेत बैलाच्या मागून धावणाऱ्या शेतकऱ्यासाठी सरकारनं विमा योजना जाहीर करावी। आमदार भास्कर जाधव यांची मागणी। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईकाकडून पोलिसांना अल्टिमेटम। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीविरोधात धनगर समाज आक्रमक। व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी। नाशिकमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांसह एका पुरुषाला अटक। क्राईम ब्रांच युनिट 1 ची कारवाई। बीडमध्ये प्रेमसंबंधातून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण। उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। बीडच्या गेवराईत गंगावाडीत प्रेमसंबंधातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू। या प्रकरणी 3घांना अटक। जळगावच्या रावेर तालुक्यात साधूच्या वेशात असणाऱ्यांना ग्रामस्थांनी दिला चोप। मुलं पळून नेण्याच्या संशयावरून चोप दिल्याची माहिती। रत्नागिरीतील दापोलीत मोठ्या भावानंच लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना। कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती। 8 वर्षाच्या चिमुरडीवर आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार। रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळमधली घटना। नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडातील एकाला अटक। वृद्ध दाम्पत्याची हत्या उत्तर प्रदेशच्या मेरठमधून घेतलं ताब्यात। नाशिकच्या सटाण्यात ठेंगोडा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरात चोरी। दानपेटीतील 25,000 रुपये आणि गणपतीची पितळी अभिषेक मूर्ती चोरीला। नाशिकमध्ये विविध ठिकाणाहून चोरीला गेलेल्या दुचाकी हस्तगत। 15 वाहनांसह 3 जण ताब्यात। भंडाऱ्याच्या खांबरी बोटी इथे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवला। पोलीस हवालदार गंभीर जखमी। साताऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचं अतिक्रमण। व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत माल घेऊन जादा किमतीत तिथेच विकत असल्याचा प्रकार उघडकीस। भंडाऱ्याच्या करजखेडा ते बोरेडी मार्गावर भरधाव जाणाऱ्या 2 दुचाकींची समोरासमोर धडक। अपघातात पती पत्नीसह 1 जण गंभीर जखमी। सांगलीत दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बसची झाडाला धडक। अपघातात दुचाकीस्वार जखमी। मोटारसायकल आणि मारुती व्हॅन यांच्यात समोरासमोर धडक। अपघातात 21 वर्षीय युवकाचा मृत्यू। नाशिकच्या येवले नगरसूल रस्त्यावरची घटना। बारामतीच्या 3 हत्ती चौकात वाहनाला अचानक आग। स्थानिक नागरिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण।
वर्ध्याच्या रोठा परिसरात 4 बकऱ्या चोरीला पशुपालकाकडून सावंगी पोलिसात तक्रार दाखल. भंडाऱ्यात आजगावात एक कोल्हा 70 फूट खोल विहिरीत पडला. वनविभाग आणि आरआरटी पथकांच्या वतीनं कोल्ह्याला जीवदान. चिपळूणमधील परशुराम घाटातील सवत्सडा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. अक्षय पवार यांनी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे टिपलेली खास दृश्य. इगतपुरीतील भावली धबधबा प्रवाहित. पर्यटकांची मोठी गर्दी तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त. बीडच्या परळीत सरकारी बँकांकडूनच शेतकऱ्यांची अडवणूक. थकीत पीक कर्जामुळे बँकेनं शेतकऱ्याच्या खात्यावरचे सर्व व्यवहार बंद केले. सांगलीत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील बेरोजगार तरुणांसाठी बेमुदत आंदोलन. 1 ऑगस्टपासून कृष्णा काठावर तुकाराम बाबा महाराज यांचा आंदोलनाचा इशारा.